शेतामध्ये आता आम्ही भुईमुगाच्या शेंगा भाजून खाणार आहोत. त्याच्यासाठी आता शेंगा काढलेल्या आहेत. शेंगा काढल्यात बघा पाठीमध्ये. बघा हे आमची धाकटी नणंद आहे. असं बोला ग म्हणा. आता हे भाजून खाण्यासाठी शेंगा काढल्या त्या. बघा हे शेंगा घेऊन चाललेत आमचे मिस्टर आणि सासूबाई. संध्याकाळी डुकरं येतात त्याच्यामुळे काही बुजगावून तयार केले. रान ओलच आहे तरी पण शेंगा काढायला लागला कारण डुकरं लय त्रास द्यायला ते. त्याला भिवून येणार नाहीत म्हणून. लय चांगले आहेत. होय होय लय चांगले आहेत. भाजून खाल्ल्यावर कळते. आता चला आता भाजायच्या आहेत. एवढं वर खाली करावं लागतं. वता सगळ्या वता की सगळे वता घरी खातात टाका लई नाही ते होत. माती आहे टाका टाका राहू दे. बांधलेले काय राहिले शिल्लक राहिलेले काय खात नाही दिले. हे आमच्या नंदाचे मिस्टर आहेत. सोलापूरला राहतात. शिक्षक आहेत. आम्हाला तर इकडे बघ हे करायला शेतातील हुळा आहे नाही. गौतम दौलत गायकवाड बागायतदार यांच्या शेतात ओल्या शेंगाचा हा हुळा चालू केलेला आहे. कामट्याचे शाही रोकडे आलेले आहेत आणि त्यांनी चटईवर बसून आराम घ्यायला लागलेले आहेत. अशा प्रकारे हा हुळा शेंगाचा हुळा चालू आहे आणि केवळ ते आल्यामुळं चालू केला हा हुळा. शेंगा पूर्णपणे जाळावर आहेत पण त्या सर्व भाजण्यासाठी त्याला आणखीन वरून बुसकट टाकत आहेत कारण त्या पूर्णपणे उकडल्या पाहिजे तरच त्या चांगल्या लागतील. आता ह्या शेंगा पूर्णपणे भाजून झालेल्या आहेत. हलवायला चालू आहे. आता सगळ्यांनी मिळून ह्या शेंगा खाऊया. हे सोलापूरचे सोनवणे सर. हे आमच्या धाकट्या नणंदबाई. हा माझा मुलगा आणि धाकट्या नंदाचे मिस्टर शाहीर रोकडे. ते बघा लाजायला लागलेत. ही सरांचा मुलगा राकेश. हा माझा मुलगा अभिजित. मामिया किंवा शेंगा आता पूर्ण भाजून झालेले आहेत. सगळेजण खायला लागलेत. शेंगा मस्त भाजले. सासूबाई आमच्या पलीकडे बसल्यात. जावायला लाजतात नको म्हणतात खायला. सगळंच काय सारखं असते काय. ही जास्तच लागायला लागले रोकडे सर. शेंगा खतखत कप्पा रांगल्यात. जोकचं काय पण बोलतात बघा हे. हो ना तिकडे पाठ करायला लागला. का तुम्हाला पाठ नाही काय.
सगळ्या व्हिडिओवर पाच आलेल्याच व्हिडिओ आहे त्याची ती बघता नाही गोड वाटत. हा? आता तिनं मावशाची सगळी नाव विसरली. सगळी काका कोण आहे तर ते बी तिला दगड आहे तर कोण आहे ते माहित असं नाही. झाल्यावर तर त्यांनी बोलायला पाहिजे का बोलली का नाही बाबा युट्यूबला जाते पाणी. मामाला आता काय दिसत आहे हा? बघणारे म्हणते रे, माणूस रुसले बिसले काय पाठ इकडं कर. राईट 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 राईट. कमेंट करणारे लोक क्रिएटिव्ह असतात. ते माणूस कमेंट लय भारी करते ती. पादाचा पण घ्या म्हणून तिकडे डोंगर केलं आमच्याकडे येऊन म्हणून. रुसल्यावर दिसतंय व्हिडिओ हा. सगळी इकडं आणि बघा. असं काय पाठ खाण्याच्या तिकडे भागात होते आपल्या 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 आणि हे का माणूस असं बसले लय दारू पितंय. हे आमच्या धाकट्या नंदाचे मिस्टर शाहीर रोकडे लाजायला लागलेत बघा. त्याचा माल बघितला मी जाऊन आत. जागाच नाही. त्याची सगळ्या कोण नेवाळ्या करून ठेवल्या. सांगितले ते कपडे तरी त्यांना ते बांधूनच ठेवले ते त्याचा माल इथल्या शेतीच्या मालाला कोण हातला. बघा ते काही बोलावं. अरे बास केला का या की बसो. बघा आता कशाला वतरवली पाठी. लय शेंगा आहेत हो. अजून किलोभर शेंगा असलेल्या आहेत त्या. आणि मेन शेंगा आता खाली राहिले ते. काय हो का सगळ्या भाजल्या, भाजलेल्या, तेवढ्या ताईत. भाजल्या. हं. आम्ही पिशवीत कॅरी बॅग मध्ये नेऊ. होय सर. टेन्शन करू नका. किती राहते ते राहू. म्हणलं तुम्हाला हिरवे द्यावा हिरव्या बी नाही तर ती बी नाही तर दोन्ही बी नाही. काय खाल्ली अहो ती पण शेंगच आहे की पाहुणं. मटण योगा तिला आली. चार डिश होते. एकच आहे ती पुढं. काय कसलं जाळलेलं ती करा. किती तळी. जळून गेले सगळे नाही फोडून बघा की तुम्ही ते. हे बुक नाही हात ते बुक नाही. लय खमाग लागते बरं का ते. नाद नाही करायचं त्याचा. व्हिडिओ आवडल्यास आणि तर का उठली तुम्ही लाईक करा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवरा